नमस्कार मित्रांनो, विनायक वक्सरे युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मला पण असं वाटलं का तुम्हाला एक गोष्ट शेअर करावा म्हणून मी पटकन आता कॅमेरा चालू केलाय। ह्यांना मगच पासून सांगते बर का, गाडी साईडला लावा, गाडी साईडला लावा करून आपली, तरी हे काय ऐकत नाहीये। तीन वेळेस गाय गेल्या बर का, आतापर्यंत 3 वेळेस साईटून गाया पळत गेल्या। उठणार आहे का नाही आता तरी तुम्ही सांगा मला। जरा पडलो नाही तर काय काय झालं होतं, अख्खं फुटलं होतं गाडीचं, माहित आहे ना तुम्हाला। पण हे अजिबात ऐकती नाही बर का, किती वेळची मी सांगते, अहो आपली गाडी लावून घ्या, आपली गाडी लावून घ्या। काय अजिबात ऐकती नाही, अजिबात हे करते नाही, अजिबात ते करत नाही, अजिबात हे करत नाही, हिचं एवढंच बोलणं आहे। मी आतापर्यंत 2 वेळेस अजिबात म्हटलं असं बर का, तुम्ही बघत राहा। बर 2दा बोलले अजिबात, द्या विषय सोडून अजिबात। आता ती गाडी लावा, नाही तर बघा ही पण परत आणि फुटन गाडी, मग बसा सारखं लगेच व्हिडिओ चालू करा। तर नमस्कार मित्रांनो, सांगू राहिली मग एवढा विषय, मग चावी नाही भेटली गाडीची, चावी कुठे चापला पुढे पाडल्या तर तू कुठं, तू पण मग अशी गाडी तुला सोडला असत लय मजा आली। हा एवढ्या गाया बाबू, 30-40 गाया होत्या आमच्याकडे ना, भरपूर अशा गाया होत्या माहितीये का, भरपूर म्हणजे भरपूर। बघा आपली नवीन गाडी पण इथंच आहे, तुम्ही ऐकते नाही बाबा। हा परत नाही आला असंच म्हणत आहे ना, त्या दिवशी पण तशीच ठेवली, त्याच्यामुळे आहे ना ती गाडीचं फुटलं, आपल्या लाल गाडीचं। आणि ते फुटल्यामुळं आम्ही ना आमच्या गाड्यांच्या सेफ्टीसाठी आहे ना हे असं बनवलेलं आहे कंपाऊंड। ही तार कंपाऊंड आम्ही बनवून घेतलं, म्हणजे इथं गाडी लावतो, पण इथं गाडी लावली ना, इथं असं लावतो ना, इकडे 2 मिनिटं फिरव मायापाशी मी पोहोचते, मेंदूत जाऊ नको माझ्या। इथे जर गाड्या लावल्या ना, इथून परत काढणं लय मुश्किल आहे, फिरवावं लागतं। तिथे ना कचकुच आहे, खेळ बिळे घुसेल असते ना, खेळ घुसली टायरामध्ये, म्हणून मी तिथून गाडी खेळे बिळे काय नाही बरं का, हे नखरे करून राहिले। मम्मीने मागच्या वेळेस साफसफाई केली चांगली, नखरे करून राहिले, तो सापडून गेला ना खेळा, मग माझ्या हा द्या सापडून, चला तुला देतो गाडी लावून, तू बाहेर काढून दाखव अशी रिटर्न मध्ये, माझी ताकद आहे मला माहिती माझं मला। बरं तुम्ही जिम लावली, तुम्हाला कसं वाटतंय मित्रांनो? जिम चालू केली आहे आजपासून केली, आजपासूनच केली पूर्ण अशी, एवढे आकडलेले आहेत ना का बस रे बस, आजचा पहिला दिवस आहे, चालते कसे बघा तुम्ही, ते चालून दाखवा बरं। अशीच राहते, अशीच जातच नाही खाली, आता तरी जातोय, सकाळी तर जातच नव्हता, लय त्रास झाला मला। आणि माझा हात ओढून मला अशी फुगडी खेळायला लावायची, ओढून चालायची, लय नाटकी केली, पण मी सांगितले नाही तुम्हाला। आता उगाच आहे ना, जाऊ द्या काय बोलायचं, एवढं बोलून जिमला गेल्यानंतर तुम्ही सांगा। 2 मिनिटं मी बरोबर पकडत होते बरं का, तुम्ही जो मुद्दा म्हणून असं करत होते। इकडे 2 मिनिट, तू घरात चलतो ना, घरात नेतो। मित्रांनो तुम्ही सांगा, जिमला गेल्यानंतर हात पाय दुखत्या का नाही, हे तुम्ही सांगा तुमच्या ऋतू वहिनीला। एवढी जिम मारून आले, अरे एवढी नाही जिमच्या बाबरोईला काय सांगावं, मला काय समजा ना, पण इतका त्रास होतोय खरंच, बायसेप बिसेप दुखायला लागले, कारण की माझा बायसेप ब्लॉक झाला होता पहिली गोष्ट म्हणजे। आणि ऋतूला खोटं वाटतंय, खोटं बिटं काही नाही बरं का, आता तरी हात वळते, वळतच नव्हता, यो हात असं येतो स्ट्रेट करायला नको, तसं नको नाही, हिला लॉक करायला सांग, नाही असं नको करू, लॉक काढायला म्हटलं, हिला काय म्हटलं, असा हात आहे ना, असा मी धरला, असं झाला बरं, थोडस झालं ना, तिला म्हटलं अगं तू दाब ना लवकर, धरून ठेव, तसंच धरून ठेव, ती धरत पण नाही, धरले पण नाही। अहो खोटं बोलतात तुम्ही, असं कॅमेरा असं धरलं, असं कसं तुम्ही कधी, आता चष्मा दिसत नव्हता तुमचा, म्हणजे मी दिसत नव्हतो का? हा डोळे असे अर्धे दिसत होते, मग एवढ्या वेळ टक मार। आता मी बघितलं, मी चप्पल काढायला आले होते, इथे चप्पल काढली, इथं तुम्ही ठेवली होती, ती इथं ठेवली मी। आता मग मला लय लोड तेवढंच दिसलं, नंतर माझं लक्ष गेलं, तुम्ही किती वेळचे तसा कॅमेरा पकडला होता मला काय बघितलं ना। आता हातात काय उचलं बघा, काहीतरी नाटकी, काहीतरी चालणार, काहीतरी हातात काही उचलं नाही तरी पण हा। आणि तुम्हाला सांगतो ऋतूचं बिलकुल लक्ष नाही माझ्यावरती, तुम्ही गेल्या 8
दिवसापासून असंच बोलू राहिले मला बरं का, सारखं महिन्यापासून जा. महिन्यापासून बोलतोय. आता तू नाही 8 नाही महिन्यापासून बोलतोय. खरं सांग, खरं सांगायचं किती दिवसापासून बोलतोय? किती दिवसापासून आता बोलतोय? ही गोष्ट तुम्हाला शेअर करायची लय गरजेची होती, माझ्यासाठी तर होती. कारण का मागच्या वेळेस पण आमचं म्हणजे गायींनी नुकसानच केलं होतं, म्हणजे भरपूर साऱ्या, म्हणजे चुकी आमचीच होती, असं नाही का गायींची चुकी आपली चुकी नव्हती. ऐक, पहिली गोष्ट म्हणजे अरे एक तर आपल्या गल्लीत कधी पण उठून सुटून गाय येत्या. आमची पण चुकी नाही, गायांची पण चुकी नाही. त्या बिचाऱ्या पळत त्याच्या धप 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 धप. मागच्या वेळेस त्यांनी हे फोडली होती आपली पॅशन प्रो आदित्यवशी ती गाडी असते ना, ती गाडी पूर्ण असं तोंड असतं. तुम्हाला दाखवलं पण होतं मागच्या वेळेस. आणि आपली एक तर जी आताची KTM घेतलेली ती पडल्यानंतर तिचं फुटलं. कशी ठेवली? कशी ठेवली? सांगितलं 3 वेळेस सांगितलं. कशी ठेवली? गाडी आत लावा, गाडी आत आणि कशी ठेवली? लावतीच नाही ती. ठेवली म्हणती. गाडी तिथंच लावली नाही, ती पण तिथंच ठेवली, तिथंच ठेवली, तिथंच. लगेच चिडली. चिडणं म्हणजे तुला काही एक हे झालंय का ग? त्याला काय म्हणतात? आता माझ्या बरोबर तुझे भाई हे कसे चालत होते माहितीये का, जीप मारून आल्यावर. भाऊजींची पण असं चाललंय बरं का, लय हसलो त्यांना. असे चालते बिचारे भाऊजी. हा अजून. आणि मी असे होतच नाही त्यांचा हात, असं होतच नाही. नवीन नवीन दुखतं बाई, दुखतं. तुम्हाला नाही माहिती. कसं उतरतं माहितीये का, एक पाय वरती इथं उतरून दाखव कसं उतरू दे. हिची स्टाईल बघा बरं मित्रांनो, हिची स्टाईल बघा. पहिली तर ही अशीच चालायची, खोटं नाही सांगितलं तुम्हाला. हा दाखव. अशीच चालायची बरं का पहिली. मी आत्ताही सांगतो तुम्हाला खरं. खरं सांगितलंय, शपथ, बायकोची शपथ. काय चाललं तुमचं? या कशी चालायची? असं चालते. समजलं, मला माहिती तुम्ही वाटी मला काय काय बोलत होते माझ्या मागे. काय बोललो? तुला नाही आवाज आला भाऊ? मला नाही वाटत तुला आवाज आला. आता गेली. हा आता ही सुधारली, लग्न झाल्यानंतर तिचं चालणं सुधारली. तर आता जी पायरी दाखवत होती का चालून, असं मी नव्हतं चालत. तशाच ऋतू चालायची. शपथ सांगतोय मी तुम्हाला, शपथ. हा भांड फुटल्यावर नंतर कसं शांत बसून शपथ विपत अशी नाही ह्याच्यावर नव्हती चालत. खरं सांगायचं, पायरीवर असं नव्हतं चालत. पायऱ्या चढतच नसायची, पण तू अशीच चालती पहिली जुन्या टाईप मध्ये. अरे खरं सांगितलं का एवढं चिडती? जाऊ दे इकडं बघ. आता तर चालती ना व्यवस्थित, आता चालती. अय यंबुडा, आता चालते ना व्यवस्थित. दे सगळं विषय सोडून. हा मित्रांनो, आता मी काही बोलणार नाही जास्त. इला जर जास्त बोललो पण एवढं लक्षात राहू दे, तुला गाडी शिकवतो मी आता. आता कधी बाई तुला गाडी शिकवणं म्हणजे तोंडात मारून गेलं. मला काय तुला गाडी शिकवायची नाही का? काही नाही का? काही नाही, कळलं? हा ती काय म्हणते, स्कूटी नाही बसली चालवली असं नाही विषय. हा मी लय जणांचं चालू होतं आणि आपल्या घरात पण चालू आहे की तुला गाडी स्कूटी येते माहितीये कशी चालवती? तर आता मला दाखवते स्कूटी कशी चालवते. मी सांगतो. एक तर प्रत्येक बायांचा ब्रेक कुठं असतो माहिती तुम्हाला? हातात नसतो. स्कूटीला ब्रेक पायात, स्कूटीचा ब्रेक पायात आलेला आहे. कसा? बसले स्कूटीवर, काय आलं की लगेच टप्पन पाय खाली घेतले, ब्रेक दाबत, असा ब्रेक लागतो पोरींचा. आणि गावात जर चालायचं म्हटलं त्यांना, गावात जर गर्दीत केलं, ऋतूची तुम्हाला सांगतो, ऋतू तशी सांगते, ऋतूचं सांगतोय मी. बाकी तर सगळेच आता आपण काही एवढं बोलू शकत नाही. मी फक्त ऋतूचं सांगतो. माझ्या ऋतूला गावात जर दिली स्कूटी तर ऋतू कशी चालवून माहितीये का? दाखवू काय? नको बाबा, आता एवढी चव घातली तर अजून घातल्यावर काय बिघडणार? नको मला दाखवायचं. नको बाबा मित्रांनो, हे लयच बेकार होऊन जाईल. जड असली ना मला येतच नाही, जड नाही मला आवडतच नाही. तर मग जड तुला कोणती येते? मला हलकी येते. हलकी गाडी कशी? आमची इथं हलकी, बर ती चालवायची. हा कोणती वाटते माहिती का? ही स्कूटी पेप चालवत असेल ती जुन्यातली, बरोबर तीच चालवायची. स्कूटी पेप जी लुकडी गाडी होती ना, लुकडी पातळ छोटीशी, बरोबर आहे मित्रांनो, तीच गाडी यायची. आणि मोठी गाडीला जमत नाही, मोठी स्कूटी जमत नाही. उगाच नावापुरतं बोलायचं. आणि त्या दिवशी तुम्ही बघितलं असेल मागच्या व्हिडिओ, तिथं इंस्टाग्रामला रील्स पोस्ट झालेली, त्या व्हिडिओत बघितला असेल. आणि मित्रांनो आपल्या गाण्याला 1 लाख व्ह्यूज कम्प्लीट झालेले. थँक्यू सो मच.
थँक्यू सो मच. चला तर मित्रांनो, बाय बाय, भेटूया आता. ज्यांनी कोणी गाणे बघितलं नसेल त्यांनी काय करा, पटापट जावा. आमच्या सॉन्गची लिंक सॉन्गची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये पण दिलेली आहे. आणि लवकर जाऊन इथे शेवटला सॉन्ग दिसत असेल तुम्हाला, त्याच्यावर क्लिक करा आणि आपलं सॉन्ग बघा. बाय बाय. बाय बाय.